सुरेश सकाळपासून आपली नाव घेऊन नदीच्या काठी बसला होता, पण त्याला एकही प्रवासी मिळाला नव्हता. तेवढ्यात दुसरा एक नावाडी गणपत सुरेशची चेष्टा करत म्हणाला, अरे किती वेळा सांगू तुला सुरेश, हे नाव चालवण्याचं काम सोडून दे. हे तुझ्या अवाक्यातलं नाही. हे ऐकून सुरेशने मान खाली घातली आणि उदास स्वरात म्हणाला, अरे गणपत भाऊ, तुम्ही रोज माझी चेष्टा का करता? अरे मी खरंच बोलतोय. बघ, तुझे वडील या गावातील सर्वात कुशल नावाडी होते, पण ते तुझे सख्खे वडील नव्हते. त्यांनी तुला दत्तक घेतलं होतं, त्यामुळे ती कला, तो गुण तुझ्या रक्तात नाही. बस करा आता भाऊ, मला त्रास देऊ नका. आधीच आमच्यावर खूप कर्ज आहे. रोज कोणी ना कोणी वसुलीसाठी येत असतं आणि माझ्या नावेत कोणी बसायलाच तयार नाही. त्यात तुम्ही रोज टोमणे मारायला येता. असं म्हणत सुरेशने नाव दोरीने बांधली आणि शांतपणे आपल्या घराकडे निघाला. घरी पोहोचताच त्याची पत्नी सावित्री म्हणाली, अहो, आज तरी काही कमाई झाली का, की पुन्हा रिकाम्या हातानेच आलात? अगं सावित्री, काय करू मी? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काठावर बसलो, पण एकही प्रवासी मिळाला नाही. फक्त डासच मारत बसलो. असं वाटतंय जणू माझ्या नावेला काहीतरी वाईट साया लागली आहे. लोक तिच्यावर पाय ठेवायलाही घाबरतात. हे ऐकून सावित्रीच्या डोळ्यात राग आला. ती कडक आवाजात म्हणाली, बास करा आता. तुम्हाला अजिबात कल्पना नाही का? आता थोड्या वेळापूर्वी गावचे सरपंच आपल्या घरी आले होते. किती वाईट बोलून गेले. म्हणत होते, जर कर्ज फेडलं नाही तर कर्जदार सगळ्यांसमोर आपली अब्रू घालवतील. अगं, कधी कधी वाटतं हे नाव चालवण्याचं काम सोडून द्यावं आणि दुसरं काहीतरी करावं, पण काय करू? याशिवाय मला दुसरं काहीच येत नाही. सुरेशच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून सावित्रीचा राग शांत झाला. काही क्षणापूर्वी तिच्या डोळ्यात पेटलेली ज्वाला आता विझल्यासारखी वाटत होती. तिने सुरेशकडे पाहिलं आणि मऊ आवाजात म्हणाली, अहो, मला माहिती आहे तुम्ही आतून खूप चिंतेत आहात आणि घरी येताच मीही तुमच्याशी कडक शब्दात बोलले. पण खरं सांगायचं तर गावातले लोक तुमच्याबद्दल उलटसुलट बोलतात, तेव्हा मला सहन होत नाही. तुम्ही का सतत असं विचार करता की तुमच्यात काहीच गुण नाहीत? मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस तुमच्या मेहनतीचं नक्कीच फळ मिळेल आणि लोक तुम्हाला मान सन्मान देतील. सावित्रीच्या या शब्दांनी सुरेशच्या मनात नवी उमेद जागी झाली. जणू निराशेच्या अंधारात आशेची एक किरण चमकली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश नेहमीप्रमाणे आपली नाव घेऊन नदीच्या काठी जाऊन बसला. हलका वारा वाहत होता आणि पाण्याच्या लाटा शांतपणे वाहत होत्या. सुरेश आशेने आजूबाजूला पाहत होता, कदाचित एखादा प्रवासी येईल म्हणून. पण दुपार होईपर्यंत एकही प्रवासी आला नाही. अरे देवा, मी किती दिवस असाच रिकामा बसून पाण्याकडे पाहत राहणार? आज तरी एखादा प्रवासी मिळाला तर बरं होईल. सुरेश इतकं म्हणताच अचानक तिथे एक साधू महाराज आले. त्यांनी सुरेशला विचारले, अरे मुला, मला रामपूरच्या जंगलापर्यंत घेऊन जाशील का? रामपूरचं जंगल? ते तर खूप विचित्र आहे महाराज. ऐकलंय तिथे अनेक रहस्यमय घटना घडतात. सामान्य लोक तर त्या जंगलाचं नाव ऐकूनच घाबरतात आणि तिकडे जाणं टाळतात. तू बरोबर बोलतोयस मुला, पण ते जंगल आमच्यासारख्या साधूंना धोकादायक नाही. ठीक आहे महाराज, जशी तुमची इच्छा. मी तुम्हाला त्या जंगलाच्या काठापर्यंत घेऊन जातो. पण मुला, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. काही हरकत नाही महाराज, मला तुमच्याकडून धन दौलत नको. फक्त या आणि माझ्या नावेत बसा. साधू महाराज नावेत बसले. सुरेशने चप्पू हातात घेतला आणि नाव हळूहळू पुढे जाऊ लागली. काही वेळातच त्याने साधूंना रामपूरच्या जंगलाच्या काठावर उतरवलं.
नावेतून उतरल्यावर साधूंनी रहस्यमय नजरेने सुरेशकडे पाहिलं आणि म्हणाले, मी तुला ओळखतो. तुझ्या नावेत क्वचितच एखादा प्रवासी बसतो आणि तू रोज अस्वस्थपणे वाट पाहत बसतोस की कोणीतरी येईल ज्याला तू नदी पार करून थोडीफार कमाई करू शकशील. आज मी तुझ्या नावेत बसलो, पण तू माझ्याकडून एक पैसाही मागितला नाहीस. तू माझी मदत केलीस, तेही कोणत्याही लोभाशिवाय. तुला माहिती आहे का तू असं का केलंस? महाराज, मला तुमचं बोलणं अजिबात समजलं नाही. तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता? अरे मुला, स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तू काही साधा माणूस नाहीस. ही गोष्ट तुला लवकरच स्वतः कळेल. असं म्हणत साधू जंगलाच्या आत निघून गेले. सुरेशला त्यांच्या एकाही शब्दाचा अर्थ समजला नाही. तो काही वेळ तिथेच उभा राहून विचार करत राहिला. मग हळूहळू आपल्या नावेकडे वळला. तो नावेत बसणार इतक्यात त्याच्या कानावर अचानक कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा मला. त्याने नीट कान देऊन ऐकलं तर लक्षात आलं की हा आवाज जवळच्या एका गुहेतून येत आहे. सुरेश मनातच म्हणाला, अरे, कदाचित ही एखादी राक्षसी किंवा चुडेल असेल जी मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, मला इथे जास्त वेळ थांबायचं नाही. लगेच इथून निघायला हवं. असा विचार करून सुरेश नावेकडे जाणार इतक्यात त्याच्या कानावर पुन्हा कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला. वाचवा, वाचवा, माझी मदत करा. सुरेशने तो आवाज पुन्हा ऐकला आणि त्याच्या मनात दया जागी झाली. तो मनात विचार करू लागला, कदाचित त्या गुहेत खरोखरच कोणी अडचणीत सापडलं असेल. एखादा निरपराध माणूस मदतीसाठी हाक मारत असेल. अशा वेळी कोणाच्या आर्त हाकेला दुर्लक्ष करणं योग्य नाही. हो, धोका असण्याचीही शक्यता आहे. हे एखादं जाळं किंवा फसवणूकही असू शकते. पण जर खरंच कोणी संकटात असेल आणि मी मदत केली नाही तर ते माझ्या माणुसकीला शोभणार नाही. म्हणून एकदा जाऊन पाहिलेलं बरं. असं ठरवून सुरेश गुहेकडे निघाला. गुहेत प्रवेश करताच त्याने पाहिलं की तिथे एक मांजर पिंजऱ्यात अडकलेलं आहे आणि ती वेदनेने हतबलतेने सुरेशला मदतीसाठी हाक मारत होती. वाचवा, वाचवा, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढा. मांजराला माणसासारख्या आवाजात बोलताना पाहून सुरेश गोंधळून गेला. तो मनातच म्हणाला, अरे, लोक खरंच म्हणतात ते बरोबर आहे. रामपूरचं जंगल खूप भयानक आहे. इथे तर मांजरही माणसासारखी बोलते. नक्कीच ही एखादी राक्षसी किंवा चुडेल असणार. अगं मांजर, जर मी तुला या पिंजऱ्यातून सोडलं तर तू मला नक्कीच इजा करशील. नाही, मी तुझी मदत करणार नाही. तू नक्कीच एखादी राक्षसी किंवा चुडेल आहेस जी मला फसवण्याचा प्रयत्न करते आहे. अरे नाही, मी कुठलीही राक्षसी किंवा चुडेल नाही. मी एक खरी मांजर आहे. तू मला चुकीचं समजतो आहेस. अगं, जर तू खरंच मांजर असशील तर माणसासारखं कसं बोलतेस? मांजर कधी माणसासारखी बोलत नाहीत. आणि मग तू या पिंजऱ्यात कशी अडकलीस? अरे, आता मी तुला सगळं सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आल्यावर नक्की सत्य सांगेन. सध्या माझी फक्त एकच विनंती आहे, मला या पिंजऱ्यातून सोडव. मांजराचं इतकं ऐकल्यानंतरही सुरेशला तिच्यावर विश्वास बसला नाही. तो म्हणाला, नाही, मला ठाऊक आहे की तू खोटं बोलते आहेस. तू मांजर नाहीस तर एखादी राक्षसी किंवा चुडेल आहेस जी मला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता तुझ्याजवळ एक क्षणही थांबू इच्छित नाही. असं म्हणत सुरेश गुहेतून बाहेर पडू लागला. तेवढ्यात मागून त्या मांजराने आवाज दिला, अरे, तू स्वतःला जे समजतोस तो तू नाहीसच आणि तू खरा कोण आहेस याचं तुला ज्ञात नाही. पण मला माहिती आहे की तू कोण आहेस. तू काही साधा माणूस नाहीस. हे ऐकून सुरेश विचारात पडला. तो मनातच म्हणाला, अरे,
ते साधू महाराजही मला हेच सांगत होते की मी साधा माणूस नाही. तेव्हा मला वाटलं होतं की कदाचित ती एखादी गोष्ट किंवा कोडं असेल, पण आता ही मांजरही तेच बोलते आहे. दोघेही एकच गोष्ट का सांगत आहेत? खरंच माझ्याबद्दल काही अशी गोष्ट आहे का जी मला अजून माहिती नाही? मला या मांजराकडून हे जाणून घ्यायलाच हवं की मी नेमका कोण आहे. असं ठरवून सुरेश त्या मांजराला म्हणाला, ठीक आहे, जर तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि मी कोण आहे हेही माहिती आहे तर स्पष्टपणे सांग, मी कोण आहे. अरे, आता मी तुला काही सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आल्यावर मी तुला सगळं सत्य नक्की सांगेन. सध्या माझी फक्त एकच विनंती आहे, मला या पिंजऱ्यातून सोडव. ठीक आहे, पण ती वेळ कधी येणार जेव्हा तू मला सांगशील की मी कोण आहे? अरे, ती वेळ लवकरच येईल, तेव्हा मी तुला सांगेन की तू खरा कोण आहेस, पण आधी मला या पिंजऱ्यातून मुक्त कर. शेवटी सुरेशने मांजराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिला पिंजऱ्यातून सोडवलं. खूप खूप धन्यवाद मित्रा, तू माझी मदत केलीस. अगं, तुझ्या तोंडून मित्र हा शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या संपूर्ण गावात माझा एकही मित्र नाही, कारण मी गरीब आहे म्हणून. अरे, मग आजपासून आपण दोघे मित्र झालो. आता तू एकटा नाहीस, मी तुझा मित्र आहे. ठीक आहे, पण मला एक प्रश्न आहे. आपण पुन्हा कसे भेटणार आणि तू मला ते गुपित कधी सांगणार? अरे, असं करूया, तू मला तुझ्या घरी घेऊन चल. आपण दोघं मित्र एकाच घरात राहू आणि योग्य वेळ आल्यावर मी तुला ते रहस्य नक्की सांगेन, तू खरा कोण आहेस. ठीक आहे मित्रा, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. आजपासून आपण दोघं खरे सोबती आहोत. पण मित्रा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझा मानवी आवाज फक्त तुलाच ऐकू येईल. तुझ्याशिवाय इतर कोणालाही माझा हा आवाज ऐकू येणार नाही. मात्र मी सगळ्यांची मानवी भाषा नीट समजू शकतो. ठीक आहे मित्रा, आता तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. आजपासून माझं घर म्हणजे तुझंही घर. असं म्हणत ते दोघं गुहेतून बाहेर आले आणि नावेकडे निघाले. नावेजवळ पोहोचल्यावर दोघं त्यात बसले. सुरेशने चप्पू हातात घेतला आणि नाव आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. काही वेळातच ते दोघं घरी पोहोचले. घरी पोहोचताच सावित्रीची नजर त्या मांजरावर पडली. ती आश्चर्याने म्हणाली, अहो, ही मांजर तर खूप सुंदर आहे. तुम्हाला ती कुठे मिळाली आणि आज तरी काही सवारी मिळाली का? हो, आज सवारी तर मिळाली होती सावित्री, पण काय सांगू, मी त्यांना कोणतंही भाडं न घेता रामपूरच्या जंगलापर्यंत पोहोचवलं. त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं आणि तेही एक साधू महाराज होते. अहो, काय बोलताय तुम्ही? एकतर तुम्ही भाडं न घेता त्यांना सोडलं आणि तेही रामपूरच्या जंगलात. तिथे तर लोक भीतीने पाय ठेवायलाही घाबरतात. अगं सावित्री, मी तर सुखरूप परत आलो ना, म्हणून उगाच चिंता करू नकोस. ही मांजरही मला त्याच जंगलात सापडली. कोणीतरी तिला पिंजऱ्यात बंद करून ठेवलं होतं. मी तिला सोडवलं आणि माझ्या सोबत आणलं. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का? ही मांजर माणसासारख्या आवाजात बोलते, पण तिचा आवाज फक्त मलाच ऐकू येतो. पण हो, ही आपली सगळी बोलणी नीट ऐकू शकते. हे ऐकून सावित्री घाबरली. तेव्हा सुरेश तिला म्हणाला, अगं, घाबरू नकोस. जेव्हा मीही तिला पहिल्यांदा बोलताना पाहिलं होतं तेव्हा मलाही भीती वाटली होती, पण आता माझ्या मनातून तिची भीती पूर्णपणे निघून गेली आहे. माहिती आहे का सावित्री, ही मांजर आपली मैत्रीण आहे. कळत नाही का, पण असं वाटतं की आपला हिच्याशी जन्मोजन्मीचा काहीतरी संबंध आहे. अहो, तुम्ही काय बोलताय? कदाचित ही रामपूरच्या जंगलातील एखादी राक्षसी चुडेल किंवा एखादा प्रेत असेल, जो मांजराचं रूप घेऊन तुमच्या मागे इथे आला असेल. कदाचित ही आपल्याला किंवा गावकऱ्यांना काही इजा करेल.
तेवढ्यात मांजर म्हणाली, अरे सुरेश, तुझी पत्नी चुकीचा विचार करते आहे. मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही, उलट तुमची मदतच करीन. मांजराचं बोलणं ऐकून सुरेश सावित्रीला म्हणाला, सावित्री, ही मांजर म्हणते की ती कोणालाही इजा करणार नाही, उलट आपली मदत करेल. असं आहे का? मग तू खरंच आमची गरिबी दूर करू शकशील का? हो हो, का नाही, पण लक्षात ठेवा, मी तुमचा मित्र आहे. जर तुम्ही मला स्वीकारलं आणि माझा मान ठेवला तर मीही तुमची मदत करण्यात कधीही मागे हटणार नाही. आणि जर मी तुमच्यावर खुश झालो तर तुमची गरिबी दूर करण्यासाठी नक्कीच मदत करीन. अशा गप्पा मारता मारता रात्र झाली आणि ते सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश मांजराजवळ आला आणि म्हणाला, अरे मित्रा, आमची गरिबी दूर करण्याचा काही उपाय सांग. तुला कालची गोष्ट आठवत असेल ना? तू म्हणाला होतास की तू आमची गरिबी दूर करू शकतोस. हो, ऐक, मी तुला एक रहस्य सांगतो ज्याबद्दल सामान्य लोकांना काहीच माहिती नाही. पण तिथे पोहोचण्यासाठी तुला आणि सावित्रीला पुन्हा एकदा रामपूरच्या दाट जंगलात जावं लागेल. त्या जंगलाच्या मधोमध एक शांत तलाव आहे आणि त्या तलावाच्या काठावर एक दुर्मिळ चांदणीचं फूल उमलतं. त्या फुलात अद्भुत शक्ती दडलेली आहे. असं म्हणतात की जो कोणी हे फूल मिळवतो त्यांचं नशीब बदलतं आणि त्यांचं आयुष्य आनंदाने भरून जातं. अगं, पण त्या जादुई फुलाचा आपल्याला काय उपयोग होणार? अरे, ते चांदणीचं फूल काही साधं फूल नाही. त्याच्या मदतीने कितीही मोठा शाप असला तरी तो दूर करता येतो. अगं, तुझं म्हणणं इथपर्यंत समजलं, पण याचा आपल्याला नेमका काय फायदा होईल? आपल्यावर तर कोणताही शाप नाही. अरे सुरेश, जरा विचार कर, तुझी ही गरिबी शापापेक्षा कमी आहे का? गावकऱ्यांचं कर्ज, त्यांचे टोमणे, जगण्याच्या अडचणी आणि आयुष्यातल्या संकटाचा डोंगर, हे सगळं शापासारखंच नाही का? तुला हे सगळं साधं वाटतं का? हे ऐकून सुरेश गप्प झाला. तो सावित्रीजवळ गेला आणि त्याने मांजरासोबत झालेली सगळी चर्चा तिला सांगितली. त्यानंतर दोघांनी थोडा वेळ आपापसात विचार विनिमय केला. मग सुरेश पुन्हा मांजराजवळ जाऊन म्हणाला, हो, आम्हाला मान्य आहे, आम्ही तयार आहोत. मग उशीर कशाला? आपल्याला आता जंगलाकडे निघायला हवं. मांजराचं ऐकून ते तिघेही लगेच घराबाहेर पडले आणि थोड्याच वेळात नावेजवळ पोहोचले. ते नावेत बसले. सुरेशने चप्पू चालवायला सुरुवात केली आणि काही वेळातच ते जंगलाच्या काठावर पोहोचले. तिथे पोहोचल्यावर ते तिघे नावेतून उतरले आणि जंगलाच्या दिशेने चालू लागले. जंगलात प्रवेश करताच मांजर सुरेशला म्हणाली, चला, आता तुम्ही दोघं माझ्या मागे या. ते मांजराच्या मागोमाग चालू लागले. जंगल अतिशय भयानक आणि धोकादायक होतं. चालत असताना अचानक त्यांच्या समोरून एक मोठा साप सरपटत गेला. तो पाहून सुरेश आणि सावित्री दोघेही घाबरले. अरे देवा, हा साप कुठून आला? हे जंगल खरंच खूप भयानक आहे. मला तर खूप भीती वाटते आहे. सावित्रीला घाबरलेलं पाहून सुरेश मांजराला म्हणाला, अरे, तू आम्हाला या जंगलात मरायला आणलं आहेस का? अरे नाही, अजिबात नाही. पण त्या तलावापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या कठीण वाटा आणि परीक्षांमधून जावंच लागेल. अगं, मग आम्हाला हेही सांग, पुढे जाताना कोणकोणत्या अडचणी आणि संकटांना सामोरं जावं लागेल? चांदणीच्या फुलापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एका तलावाजवळ जावं लागेल. त्या तलावात एक भयंकर राक्षसाचं अधिपत्य आहे, पण त्याला हरवण्याचं रहस्य फक्त मला माहिती आहे. हे ऐकून सुरेश खूप घाबरला. त्याचा चेहरा पाहून सावित्रीने विचारले, अहो, काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? या मांजराने काय सांगितलं? सावित्रीच्या विचारल्यावर सुरेशने मांजराने सांगितलेली सगळी गोष्ट तिला सांगितली. हे ऐकून सावित्री आणखीन घाबरली.
ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आता तर मला खरोखरच भीती वाटते आहे. मी तुम्हाला या मांजराचं ऐकू देणार नाही. अहो, जरा विचार करा, हे कसलं जंगल आहे. सगळीकडे फक्त धोकेच धोके आहेत. आधी साप आणि आता तलावात राक्षस. माझा पहिलाच अंदाज बरोबर होता. ही मांजर काही साधी नाही. नक्कीच ही एखादी राक्षसी आहे, जी आपल्याला फसून आपल्या जाळ्यात अडकवते आहे. आपण तिच्यावर विश्वास ठेवला तर आपला जीवही जाऊ शकतो. अरे मित्रा, हा तुमचा गैरसमज आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही त्या राक्षसासमोर जाल तेव्हा तो तुम्हाला लढण्यासाठी उचकावेल. पण लक्षात ठेवा, त्याच्यावर हात उगारणं योग्य नाही. जर तुम्ही शारीरिक लढाई केली तर तो तुमचा जीव घेऊ शकतो. तुम्हाला त्याला बुद्धीने आणि शहाणपणाने हरवावं लागेल. त्याला हे जाणून द्यावं लागेल की ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक समर्थ आहात. तो तुम्हाला 2 अत्यंत कठीण प्रश्न विचारेल. असे प्रश्न ज्यांची उत्तरं आजपर्यंत कुणालाही देता आली नाहीत. तरीही मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांची उत्तरं देऊ शकाल. जसं तुम्ही त्या दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर द्याल तसा तो तुम्हाला ते फूल घेण्याची परवानगी देईल. मांजराचं बोलणं ऐकून सुरेशला त्याच्यावर थोडा संशय येऊ लागला. अरे मांजरा, आम्हाला इतकं समजलं आहे की त्या चांदणीच्या फुलाशी तुझा काहीतरी खोल संबंध आहे. खरं खरं सांग, तू आम्हाला मित्र म्हणतोस ना, तर आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांग. त्या फुलाशी तुझा काही विशेष संबंध आहे का? तू खरंच आम्हाला फक्त आमची गरिबी दूर करण्यासाठी इथं आणलं आहेस का? हे ऐकून मांजर गंभीर झालं. काही वेळ शांत राहिल्यानंतर ते म्हणालं, हो, तू जे म्हणतोस ते खरं आहे. खरं तर त्या चांदणीच्या फुलामुळे माझा शाप तुटू शकतो आणि तुम्ही दोघंही तुमच्या गरिबीतून मुक्त होऊ शकता. हो, हे खरं आहे की मी तुम्हाला ही गोष्ट आधी सांगितली नव्हती, कारण मी एक शापित मांजर आहे. हे ऐकून सुरेश थक्क झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या मांजराला त्याने पिंजऱ्यातून सोडलं ती खरं तर शापित आहे. अरे, मग तू खरोखर कोण आहेस ते तरी सांग. नाही, ही गोष्ट मी तुला सांगू शकत नाही, जरी मला सांगायची इच्छा असली तरी. सुरेश आणि मांजर एकमेकांशी बोलत होते, पण सावित्रीला त्यांचं काहीच कळत नव्हतं. मग ती सुरेशला म्हणाली, अहो, तुम्ही दोघं काय बोलताय? मला तरी सांगा ना, ही मांजर तुम्हाला काय सांगते आहे? सावित्रीच्या विचारल्यावर सुरेशने मांजराने सांगितलेली सगळी गोष्ट तिला सांगितली. सगळं ऐकल्यानंतर सावित्री घाबरून म्हणाली, अहो, आपण परत जाऊया. कोण जाणे, ही एखादी खरी राक्षसी असेल जी शापामुळे मांजर बनली आहे आणि आता पुन्हा शापातून मुक्त होऊन आपल्या मूळ रूपात राक्षस बनू इच्छिते आहे. सुरेश, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही, पण जर तू मला खरंच तुझा मित्र मानत असशील आणि माझ्यासोबत राहायचं ठरवलं असेल तर माझ्यासोबत पुढे चल. आणि जर तुला वाटत असेल की हे सगळं योग्य नाही तर तू तुझ्या पत्नीसोबत परत जाऊ शकतोस. हे बघ, तू आम्हाला तुझा मित्र म्हटलंस ना, मग आम्ही जे काही करू ते मैत्रीसाठीच करू. आता आम्हाला याची पर्वा नाही की आमचं नशीब बदलेल की नाही, गरिबी जाईल की नाही. आमच्यासाठी खरी गोष्ट म्हणजे मैत्री जिंदाबाद. आता तू जिथे जाशील तिथे आम्ही तुझ्या सोबत येऊ. मांजर हलकसं हसत पुढे चालू लागलं. सावित्रीलाही मनातून भीती वाटत असली तरी ती सुरेशसोबत पुढे चालत राहिली. काही वेळानंतर ते तिघे एका रहस्यमय तलावाच्या काठावर पोहोचले. त्या तलावाचं पाणी विचित्र प्रकाशाने चमकत होतं. जणू त्यात चांदी विरघळली आहे आणि निळे दगड वितळून वाहत आहेत. ते काठावर पोहोचताच अचानक तलावाचं पाणी थरथरू लागलं. त्याच्या खोलातून काळा धूर वर येऊ लागला. तो हळूहळू हवेत पसरला आणि पाहता पाहता एका भयानक आकृतीत रूपांतरित झाला. ती आकृती एका भयंकर राक्षसाची होती. राक्षस गर्जना करत म्हणाला, अरे मूर्ख मानवांनो, माझ्या क्षेत्रात येण्याची हिंमत कशी केलीत?
काय तुम्ही त्या जादुई फुलासाठी आला आहात? ते फूल माझ्या ताब्यात आहे. जो कोणी ते मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याचा शेवट इथेच होतो. आता मी तुम्हाला आव्हान देतो, युद्धासाठी तयार व्हा, कारण आज तुमचा अंत निश्चित आहे. अरे राक्षसा, तू स्वतःला खूप शक्तिशाली समजतोस ना? जर तू खरोखरच इतका बलवान आणि हुशार असशील तर आमच्यासोबत बुद्धीची लढाई लढ. दाखव की तू ज्ञानाच्या बाबतीत आमच्यापेक्षा जास्त सक्षम आहेस. जर तू खरोखर ताकदवान असशील तर आम्हाला धैर्य आणि शहाणपणाने हरव, फक्त जोर जबरदस्तीने नाही. ठीक आहे, तुझी ही शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. पण लक्षात ठेव, मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची बरोबर उत्तरं आजपर्यंत कुणालाही देता आलेली नाहीत. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. जर मी तुझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर तू मला ते फूल घेण्याची परवानगी देशील का? हो, जर तू योग्य उत्तरं दिलीस तर मी तुला ते फूल घेऊ देईन. आणि जर तू चुकीची उत्तरं दिलीस तर मी तुमच्या दोघांचा जीव घेईन. ठीक आहे, जे विचारायचं आहे ते विचार. ती कोणती गोष्ट आहे जी न पाहताही सगळं पाहते आणि न बोलताही सगळं ऐकवते? आणि अशी कोणती गोष्ट आहे जी रोज तुटते तरीही कुणालाही दुखापत करत नाही? सुरेश काही क्षण विचारात पडला. मग तो म्हणाला, हे राक्षसा, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मेंदू आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सकाळ. सुरेशचं उत्तर ऐकून राक्षस आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अरे, तू खरंच खूप बुद्धिमान आहेस. आजवर कुणालाही या प्रश्नांची उत्तरे देता आली नव्हती, पण तू काही क्षणातच ही कोडी सोडवलीस. जा, मी तुला ते फूल घेण्याची परवानगी देतो. असं म्हणत राक्षस अदृश्य झाला. तेव्हा ते मांजर सुरेशला म्हणालं, सुरेश, आता वेळ झाली आहे. ते फूल तोड आणि मला या शापातून मुक्त कर. मांजराचं ऐकून सुरेशने ते फूल तोडलं. लगेचच ते रंगीबेरंगी किरणांनी झगमगू लागलं. सुरेश त्या फुलाकडे पाहत म्हणाला, माझी इच्छा आहे की ही शापित मांजर पुन्हा आपल्या खऱ्या रूपात यावी. सुरेश असं म्हणताच मांजर एका राजकुमाराच्या रूपात बदललं आणि ते फूल अदृश्य झालं. तो राजकुमार सुरेशला मिठी मारत म्हणाला, भाऊ, तुमचे खूप आभार. मला पूर्ण विश्वास होता की तुम्ही मला वाचवायला नक्की याल. तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. हे ऐकून सुरेश आणि सावित्री दोघंही आश्चर्यचकित झाले. अरे, तुम्ही काय बोलताय? तुम्ही एक राजकुमार आहात आणि मी एक सामान्य माणूस. मी तुमचा मोठा भाऊ कसा काय असू शकतो? तेवढ्यात तोच साधू तिथे आला ज्याला सुरेशने जंगलात सोडलं होतं. अरे मुला, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू साधा माणूस नाहीस. हा राजकुमार जे सांगतो आहे ते अगदी खरं आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा मी या जंगलात तपस्या करत होतो तेव्हा या राजकुमाराने माझी तपस्या भंग केली. रागाच्या भरात मी त्याला शाप देऊन प्राण्यांच्या रूपात बदललं. तो रडू लागला आणि आपल्या आई वडिलांची काळजी व्यक्त करू लागला. तेव्हा मी ध्यान लावून सत्य जाणून घेतलं. त्याच्या आई वडिलांनी एक मोठं रहस्य लपून ठेवलं होतं. ते रहस्य असं होतं की राजा आनंदाची पहिली संतान म्हणजेच तू लहानपणी दरोडेखोरांनी पळवून नेली होती. त्यांनी तुला जंगलात टाकून पळ काढला. तेव्हा मोहन नावाच्या एका नावाड्याला तू सापडला आणि त्याने स्वतःचं मूल समजून वाढवलं. हे ऐकून सुरेश आश्चर्याने म्हणाला, अरे, हे तर माझ्या वडिलांचं नाव होतं, पण हे कसं शक्य आहे? अरे, तूच राजा आनंदाची पहिली संतान आहेस. राजाने ही गोष्ट लपवली कारण त्याला भीती होती की लोक म्हणतील तो आपल्या मुलाचंही रक्षण करू शकला नाही. इतकं बोलून साधू शांत झाला. तेव्हा राजकुमार अशोक म्हणाला, जेव्हा मी मांजराच्या रूपात रडत होतो तेव्हा साधू महाराजांनी मला सांगितलं होतं की या जंगलात जो माणूस येईल आणि जो तुझा आवाज ऐकू शकेल तोच तुझा मोठा भाऊ असेल आणि तोच तुझी मदत करू शकेल. मग तू आम्हाला हे आधी का नाही सांगितलं?
कारण साधू महाराजांनी मला तसं सांगण्यास मनाई केली होती. जर तुमची मदत मनापासून नसती तर मी कधीच मुक्त झालो नसतो. पण तुमची मदत खरंच मनापासून होती, म्हणूनच मी या शापातून मुक्त होऊ शकलो. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या राज्यात परत जा. तुमची गरिबी आता संपली आहे. राज्याचे खरे वारस तुम्हीच आहात. तुमचे आई वडील तुम्हाला पाहून खूप आनंदी होतील. इतकं ऐकून राजकुमाराने सुरेश आणि सावित्रीला आपल्या महालात येण्याचं आमंत्रण दिलं. ते सगळे महालाच्या दिशेने निघाले. महालात पोचल्यावर राजकुमाराने राजा आनंद आणि राणीसमोर संपूर्ण सत्य सांगितलं. आईवडिलांनी आपल्या हरवलेल्या मुलाला घट्ट मिठी मारली. राजवाड्यात आनंदाची लहर पसरली. अशा प्रकारे एका जादुई मांजरीने, एका रहस्यमय साधूने आणि एका साध्या नावाड्याने मिळून एक मोठं सत्य उजेडात आणलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. खरी मदत नेहमी निस्वार्थ भावनेने केली पाहिजे, कारण त्याचं फळ आयुष्यात नक्की मिळतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.